आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपलीच वेळ खराब चालू आहे. संकटांचं येणं जाणं काही केलं संपत नाही आहे. पण लक्षात ठेवा, सोन्याला सुद्धा चमक मिळवण्यासाठी आधी आगीतून जावं लागतं. तुमचं आजचं दुःख हे तुमच्या उद्याच्या यशाची पायाभरणी असते. मित्रांनो, कोकणातील सावली नावाच्या एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा एक कुशल मूर्तिकार राहत होता. गोविंदाच्या हातामध्ये अशी जादू होती की तो निर्जीव दगडातही प्राण फुंकू शकत असायचा. एकदा तो एका नवीन मूर्तीसाठी योग्य दगडाचा शोध घेण्यासाठी गावाशेजारच्या घनदाट जंगलातून चालला होता. जंगल शांत होतं, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याची सडसड ऐकू येत होती. चालता चालता गोविंदाला एक अतिशय सुंदर आणि गुडगुडीत दगड दिसला. त्याने विचार केला, हा दगड अगदी योग्य आहे, यातून एक अप्रतिम मूर्ती घडवता येईल. गोविंदा तिथेच थांबला. त्याने आपली पिशवी खाली ठेवली आणि त्यातून छिन्नी हातोडा बाहेर काढला. त्याने जसा दगडावर पहिला घाव घालण्यासाठी हातोडा उगारला तसा त्या दगडातून एक कणखर आवाज आला. थांब, कृपया माझ्यावर प्रहार करू नकोस. मला खूप वेदना होत आहेत. मला तोडू नकोस. मला असंच राहू दे. गोविंदा क्षणभर दचकला आणि विचार करू लागला की जंगलात हा आवाज कुठून आला. आधी त्याला असं वाटलं की हा आपला भास आहे, पण पुन्हा तोच रडवेला आवाज आला. गोविंदा दयाळू स्वभावाचा होता. त्याने विचार केला की जबरदस्तीने कला घडवता येत नाही. त्याने तो दगड तिथेच सोडला आणि तो पुढे निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याला तसाच अजून एक सुबक दगड दिसला. गोविंदाने पुन्हा आपली हत्यारे काढली, पण यावेळी त्याने दगडाला मनातल्या मनात विचारलं, मी तुला आकार देऊ का? यासाठी तुला वेदना सहन कराव्या लागतील. त्या दगडाने मौन पाळलं, जणू त्याने मूकसंमतीच दिली होती. गोविंदाने कामाला सुरुवात केली. छिन्नीचे घाव पडत होते, दगडाचे तुकडे बाजूला पडत होते. नक्कीच त्या दगडाला प्रचंड वेदना होत होत्या, पण त्याने एकही शब्द उच्चारला नाही. त्याने प्रत्येक घाव निमूटपणे सहन केला. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या आबडधोबड दगडाचं रूपांतर एका सुंदर आणि तेजस्वी मूर्तीमध्ये झालं होतं. ती मूर्ती पाहून गोविंदा स्वतःच भारावून गेला. ती मूर्ती तिथेच झाडाखाली सुरक्षित ठेवून तो सावली गावात परतला. गावात पोहोचताच गावचे सरपंच राजाराम पाटील गोविंदाकडे आले. ते म्हणाले, गोविंदा, अरे, आपल्या नवीन बांधलेल्या मंदिराचं काम पूर्ण झालं आहे, पण गाभाऱ्यात स्थापन करण्यासाठी मूर्ती तयार आहे का? आपल्याला लवकरच प्राण प्रतिष्ठापना करायची आहे. गोविंदा हसून म्हणाला, पाटील, काळजी करू नका. मी जंगलात एक अप्रतिम मूर्ती तयार करून ठेवली आहे, पण ती खूप जड आहे. ती आणण्यासाठी मला काही माणसांची मदत लागेल. गावकरी उत्साहाने जंगलात गेले. ती सुंदर मूर्ती बघून सर्वांचे डोळे चमकले. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात ती मूर्ती मंदिरात आणली गेली. मोठ्या भक्तिभावाने तिची स्थापना करण्यात आली. प्राण प्रतिष्ठेची तयारी सुरू झाली. गुरुजींनी सरपंचांना सांगितलं, मूर्ती तर बसवली, पण भाविकांना नारळ फोडण्यासाठी मंदिराच्या बाहेर एक मजबूत दगड हवा आहे. गोविंदाला लगेच त्या पहिल्या दगडाची आठवण झाली, ज्याने छिन्नीचे घाव सहन करण्यास नकार दिला होता. त्याने गावकऱ्यांना सांगितलं, जंगलात जिथे ही मूर्ती होती त्याच्याच थोड्या अलीकडे एक मोठा दगड पडलेला आहे. तो नारळ फोडण्यासाठी अगदी योग्य ठरेल. माणसे गेली आणि त्यांनी तो पहिला दगड उचलून आणला. त्याला मंदिराच्या बाहेर पायरीजवळ ठेवण्यात आलं. आता परिस्थिती अशी होती की एकाच जंगलातले दोन दगड एकाच ठिकाणी होते, पण त्यांचं नशीब पूर्णपणे वेगळं होतं. जो दगड आता गाभाऱ्यात होता त्याची रोज पूजा होऊ लागली. लोक त्याला दुधाचा अभिषेक घालत, फुलांचे हार अर्पण करत आणि नतमस्तक होऊन आशीर्वाद मागत संपूर्ण गाव त्याची भक्ती करत होतं. दुसरीकडे जो दगड बाहेर होता त्याचे हाल वेगळेच होते. येणारा जाणारा प्रत्येक भक्त त्याच्यावर जोरात नारळ आपटत असायचा. दिवसभर त्याला मार खावा लागत असायचा. त्याच्या अंगावर नारळाचं पाणी आणि कचरा साचत असायचा. एका रात्री जेव्हा मंदिर शांत होतं तेव्हा बाहेरच्या दगडाने आतील मूर्तीरूपी दगडाला हाक मारली. तो रडवेल्या स्वरात म्हणाला, मित्रा, तुझं नशीब किती चांगलं आहे. आपण एकाच ठिकाणचे, एकाच मातीतले, पण आज तुझी पूजा होते. तुला दुधाचा तुपाचा अभिषेक मिळतोय आणि माझं नशीब बघ, लोक माझ्यावर फक्त प्रहार करतात. तेव्हा गाभाऱ्यातील मूर्ती शांतपणे हसली आणि म्हणाली, मित्रा, आठव तो दिवस जेव्हा शिल्पकार गोविंदा तुझ्याकडे आला होता. मूर्ती घडवण्याची पहिली संधी त्याने तुलाच दिली होती, पण तू थोड्याशा वेदनेला घाबरलास. तू त्यावेळी सुखाची निवड केलीस आणि स्वतःला वाचवलंस. मूर्ती पुढे म्हणाली, मी सुद्धा तोच दगड होतो, पण जेव्हा माझ्यावर छिन्नीचे घाव पडत होते तेव्हा मी ते सहन केले. मला माहिती होतं की या वेदनेतूनच माझं सौंदर्य बाहेर येणार आहे. मी त्यावेळी तुटलो नाही, म्हणून आज लोक माझी पूजा करतात. तू त्यावेळी सहन केलं नाहीस,
म्हणून आज तुला नारळाचे वार सहन करावे लागत आहेत. तात्पर्य, बाहेरच्या दगडाला आपली चूक समजली होती, पण आता वेळ निघून गेली होती. मित्रांनो, ही कथा आपल्याला हेच शिकवते की आयुष्यातला कठीण काळ हा त्या शिल्पकाराच्या छन्नीसारखा असतो. जर तुम्ही संघर्षाला घाबरून पडून गेलात तर आयुष्यभर तुम्हाला सामान्य दगड बनून मार खावा लागेल. पण जर तुम्ही संकटांच्या घावांना धैर्याने सामोरे गेलात, स्वतःला घडवू दिलं, तर उद्या जग तुमच्या समोर नतमस्तक होईल. आजचा संघर्ष हीच उद्याच्या यशाची किंमत आहे. तर मित्रांनो, निवड तुमची आहे. आजच्या त्रासाला घाबरून बाहेरचा दगड बनायचंय की संकटांचे घाव सहन करून गाभाऱ्यातली मूर्ती व्हायचंय. ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि यातून तुम्ही काय शिकलात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही संघर्षात लढण्याचं बळ मिळेल. अशा सुंदर आणि बोधकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया लवकरच एका नवीन कथेसह. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा. धन्यवाद.